गावाचं नाव गणूर, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. तुमचं नाव? या गणूर मध्ये 3 महिने झाले तसा पाण्याचा पत्ता नाहीये आणि प्यायचं काय रोज उठून. आज म्हाताऱ्या माणसाने हे गुंडे घेऊन कुणीकडे जायचं आणि कुणीकडे काय करायचं, कोणाच्या नदीवर विहिरीवर जायचं. विहिरीवाले सुद्धा पाणी भरून देते नाही, त्यांच्याच विहिरीमध्ये पाणी नाही तर आम्हाला पाणी देईल कोण? काय केलं मग तुम्ही आज? आम्ही शेवटी चालू आहे ना मग आता टँकर बोलवायचं, नाहीतर मग 2-2, 4-4 गुंठे पाणी घ्यायचं आणि प्यायचं. परवीन आखिर पटेल, राहणार गणूर, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. पाण्याची आम्हाला कमतरता आहे. आज मी आडवर पाणी आणायला गेले तर मला छातीमध्ये चमक निघाली, त्याच्याबद्दल मोर्चा काढला आहे. काय सांगाल? मी गणेश बाळासाहेब ठाकरे, गणूर ग्रामपंचायत. आज गणूर ग्रामपंचायतीची अशी दयनीय अवस्था झाली आहे. झाले तब्बल 3 महिन्यापासून आम्ही वारंवार तोंडी तक्रारी करून देखील सरपंच, ग्रामसेवक हे कुठल्याही प्रकारचं नियोजन, पाण्याचं नियोजन करत नाही आहे. आज आमच्या इथं खूप बहुसंख्येनं मुस्लिम समाज असताना त्यांचा एवढा मोठा ईदचा सण झाला तरी त्यांना पाणी भेटलं नाही. त्याच्यानंतर आमच्या इथं अखंड हरिनाम सप्ताह हा खूप मोठ्या प्रमाणात होतो. रोज 1000 लोकांचं जेवण असताना तिथंसुद्धा पाण्याची कमतरता भासली आणि या ग्रामपंचायतीने एकदम निष्काळजीपणा करतात. 1 वर्षापासून त्यांनी टेंडर तयार करून ठेवलं आहे पाईपलाईन नीट करायचं आणि त्यांनी आज काल परवा काम केलं, ते बी गटारातून केलं. पाणी पण एवढं त्यांनी एकदा पाणी सोडलं, एवढं घाण पाणी सोडलं का सर्व लोक लहान मुलांसहित सर्व आजारी पडले. त्यांनी शेजारात आम्ही आज गणूर ग्रामपंचायतीला टाळा ठोकला आहे आणि तोपर्यंत जे पाण्याचं आम्हाला लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना कोंडून ठेवणार. काय सांगाल? आज गणूर ग्रामपंचायतीमध्ये महिलांनी हांडा मोर्चा काढून या निम्न प्रशासनाचा आणि आमच्या ग्रामपंचायतीचा निषेध व्यक्त केला, घोषणाबाजी केली. आज 3 महिने झाले, 3 महिन्यापासून आमच्या गावात पाण्याचा थेंब मिळत नाही आहे आणि MGPला पत्र दिलं आहे. ग्रामसेवक मॅडम विविध प्रकारच्या विविध कारणं सांगून 3-3 महिने गावाला पाणी नसणारं हे एकमेव गाव आहे. काही तर तरुणांनी असं सांगितलं जर गावात पाणी आलं तर दिवाळीसारखे आम्ही फटाके वाजू. इतकी शोकांतिका पाण्यासाठी होती आणि चांदोडपासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर असणारं आमचं गाव पाण्यानं आज व्याकुळ आहे. आणि खरोखर आमच्या गावाचे आत्तापर्यंत लोक म्हणत होते आज येईल, उद्या येईल. 3-3, 90 दिवस पाणी नाही येणारं गाव तुम्ही बघितलं आहे का महाराष्ट्रामध्ये? ते आमचं गणूर गाव आहे. गणूर तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. या गावामध्ये कायमच पाण्याचा दुर्लिप्त तयार होतं. कोणी सरपंच पुढे येऊन बोलायला तयार नाही, कोणीतरीच येतं काहीतरीच सांगतंय. तर आम्हाला याचा ठोस खुलासा झाल्याशिवाय आणि 3 महिन्याची पाणीपट्टी माफ झाल्याशिवाय हे आंदोलन तर काही मागं घेतलं जाणार नाही. हे ठोकलेले ताळत आम्ही काही काढणार नाही आणि खोटं आश्वासन द्यायचंच नाही आम्हाला. तारीख पाणी आता सध्या कशाचं पिता तुम्ही मग? पाण्याची गोष्ट अशी, कोण मोटरसायकल जाऊन कोणाच तरी मळ्यातून, कोणीच तरी पिकअपमध्ये टँकर ठेवून, पण काही लोकांना मोटरसायकल पण नाही आहे. काही म्हातारे एकल महिला, एकल पुरुष इथं राहत आहेत. त्यांच्या पिण्याच्या आंघोळीची इतकी दुरावस्था आहे तर ते विचारायला नको. माझं नाव मनोज कुमार रामचंद्र ठाकरे, राहणार गणूर. सांगायला अतिशय लाज वाटते कारण की हे सरपंच पद किंवा ही ग्रामपंचायत निवडणूक ही काही दरवाजाला सरपंचाची प्लेट लावण्यासाठी नाही राहत. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात जे अडीअडचणी येतात त्याच्यासाठी असते. एकीकडं शासन हागणदारी मुक्त गाव म्हणतंय, इकडं पाणीच नाही तर माणूस कुठं जाणार आहे? काय पाहुणा माणसाला सुद्धा म्हणावं लागतं का येऊ नका आमच्याकडं. काय इतकी शोकांतिका आहे आणि असा चुकीचा कारभार या गणूर ग्रामपंचायतीत चाललेला आहे. खरंच ह्या सत्ताधारी पक्षाची पण आमचं सुद्धा काही धकत नाही, यांचीच बुद्धी चालत नाही. त्याच्यामुळे आम्ही बी काय करणार आहे? आम्हाला पाणी पाहिजे, बाकी आम्हाला तुम्ही काही करा.